नमस्कार. लोक विचारत आहेत अयाचित वृत्ती पदयात्रा म्हणजे. नमस्कार. अयाचित वृत्ती पदयात्रा महत्त्वाचा अयाचित हा उल्लेख कुठे आला हे मी पहिले त्याच्यासाठी सांगतो. गुरुचरित्र हा ग्रंथ सर्वश्रुत आहे आणि बरेच दत्त संप्रदायातले आणि इतर संप्रदायातले सुद्धा गुरुचरित्र वाचन करणारे आहेत. या गुरुचरित्रामध्ये अयाचित हा शब्दाचा उल्लेख आलेला आहे. अयाचितचा अर्थ असा होतो, आत्ता आपण या व्यावहारिक जीवनात घ्यायचं असेल तर याचना न करता, कोणतीही याचना म्हणजे आपल्या कोणतेही डिमांड नाही ठेवायचे, कोणतेही एक्सपेक्टेशन्स नाही ठेवायचे, असं दोन्ही न ठेवता जी गोष्ट करतो ती अयाचित. मग ती वृत्ती म्हणजे काय तर ती आपल्याला धारण करायचं की आपल्याला असंच चालायचं. मग पायी चालताना काय अडचण येणार आहे तर अयाचित याचना करायचं नाही, आपल्याला मागायचंच नाही आहे की मला भूक लागली खायला पाहिजे, मला तहान लागली आहे पाणी हवं आहे, मला झोप येते मला झोपायची जागा हवी. हे काही मागायचंच नाही आहे, ती याचनाच करायची नाही आहे, ती अयाचित. म्हणजे आपल्या त्या अवस्थेकडे बघून जी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो तशा पद्धतीने ती एनर्जीसाठी काम करते आणि समोरच्या व्यक्ती किंवा त्या वृत्तीला आपल्याला विचारण्यास भाग पडते की अहो तुम्हाला मी काय देऊ का, चहा हवा आहे का, जेवणाल का, मुक्काम करताय का, इकडे सोय करतो, मंदिर आहे. आणि ह्या गोष्टी घडतात, प्रत्यक्ष घडतात, आजही घडतात. आपण इतके आत्ताच्या ह्या 12 दिवसात आपण बघतही आलेलो आहोत आणि मागचे कित्येक वर्ष घडतात आणि भविष्य कोणतंही कार्य आपण पदयात्रा करतोय म्हणून अयाचित वृत्ती पदयात्रा. धन्यवाद. नमस्कार.